छगन बापू त्यांचे सुपुत्र ते नारायण बापू आपण शेतकरी त्या निमित्ताने सत्संग घेण्यात आला सर्वांच्या पाया दर्शन घेतो मी हा मामुले बाजू तुम्ही जे गोवी निवडलेली आहे आणि तुमच्या पायाच्या आशीर्वादानं आज 3 महिने झाले मी ज्ञानेश्वरी वाजायला बरं नेमकी अशाने एखाद्या कार्तिकच्या पौर्णिमेला सुरुवात केली बरं पण त्याच्या आधी मी गीता वाचत होतो पंचरत्नी गीता 10 वर्षे कळली नाही बाबा 45 वर्ष झालं वाचायला तुम्ही लोकांची आशीर्वाद आहे तरी आता मी नेमकं माझं म्हणून सुरू करतो शिवालाल महाराज की जय माता जगदंबा की जय सर्व महासंत की जय आपापले आईबाप की जय मला पाहू सत्संग मध्ये काय सत्संग मध्ये काय हे सत्संग मध्ये काय कुठे असते का हो या मूर्ती लोकी सत्संग आहे स्वर्गीय लोकी सत्संग म्हणून तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे संत तरणी लागता दिवस आणि वाचण्याचे बीज तोडून आहे या संघात काय होते मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नाही निरोटे हृदय प्रगटे राम रूप तुका म्हणे सुलभ साधन गोमटे परिस्थिती पूर्ण पुण्य होय ही जागा कशी द्या बाबा खरं आपण सार माझं करायला आता मागणे सांगून गेले सर्वांनी बाबा की माझं तुमचं काय माझं काय अहो कोणाचंच काय नाही आहे तुकाराम महाराजांना एका ठिकाणी दिलेलं आहे ऐक त्या तुला सांगतो उच्चंड देई मायाचा पसारा जगामध्ये आपलं कोणी नाही कोण आहे आपलं वर हात करा बरं तुमचं कोण आहे कोणी काय बाबू आणि शेवटी तुम्हाला कळत असते काय मेलं म्हणून जमली मायावी खोद आता म्हणे ना मुर्दा कोणी ठेवायचं म्हणलं ठेवलं का ठेवलं बाबू अहो कपडे आणायला पाठवले उंच गावी पण थंड्याची घाई आता काही लोक कोणी सोयाबीन काढायला कोणी काहीतरी करायला कुठं सत्संग गावात आहे ना उंच गावी आपण झोपड आणून घातलं कुठं भिजलं कुठं नाही केली उचलायची घाई न्यावणे झाला लवकर न्या संत तुकाराम म्हणे देवाला आते दोघेजण शेवटी आपण काय केलं काय काही नाही हो बाबा त्याच्यासाठी सत्संग आहे आणि या सत्संगामध्ये संत तुकाराम महाराज म्हणजे रांडले त्याची म्हणी जे आपले आणि हे महात्मे लोक जे आहेत मी कधी गवळण बोलत असतो म्हणत असतो नाही बापू हे यायला काय काम नाही का काम नाही संतांच्या विभूती जगाच्या कल्याला अहो हे संत म्हणजे काय हे गवळण आहे नाथ महाराजांची मला म्हणजे दयावाली गावात तुमची आली कुठे आले तुमच्या गावात आले मला फार कुठली कमी वापरून राहिली काय गावात तुमची आली अहो हे सगळं तुमच्या गावात आले ज्ञान देऊन राहिले तर महात्मे हो हे आतापर्यंत देऊ यायला प्रवचन केलं तेवढंच राहणार आहे काय राहिलं आणि आपण नुसते सत्संग केल्यानं होणार नाही घरी गेल्यावर आपल्या घरच्या लोकांना पण हे संस्कार टाकायला लागेल बरोबर आहे मग आता काय आमचे महाराष्ट्री लोक आहेत तुम्ही त्याच्याकडे हातात माळ खोटं हातात माळ हो त्या हातानं वाढण करायचं त्या हातानं हे तू फिलाना असतात म्हणायचं त्या हातानं गोटा मारायचा गाईला त्याला साक्षी ठेवून माय बापू माफ कर जा मला हो बापू नाही तुमचं नाही बर मी कोणाची विठ्ठपणा नाही करायला बरोबर आहे की अहो पण संतान ते नाही सांगितलं संतान काय सांगितलेलं आत बाहेरून सुख एकनाथ महाराजांना सांगितलं ना आत पाणी बाहेर पाणी तसं आतून सुख एका जागी सांगितलेलं आहे हळदी वाटू वाटीला पाटा एकनाथ महाराज म्हणते हळदी वाटू वाटीला पाटा अवगुणी गंगा आहे ना इथं भरपूर पाणी प्यायला भेटते ना आणि भरपूर काही ज्ञान बी भेटत असते नुसतं नव्हे हे इथं नुसतं नव्हे मी तुमच्या पुढे काय बोलणार आहोत सांगायचं म्हणजे हे महात्मे आहेत एखाद्या कोणातरी संतान सांगितलेलं आहे गंगनी गौसनी कैसी घालावे नाही बाबूजी
गंगनी गौसनी कैसी घालावे, समुद्र कोठे कोठे ज्ञानाची दावावे. माझ्यासारखे अंगोठी बाजारात तुमच्या पुढे बोलणं माझं हे शक्य नाही बाबा. पण तुम्ही संताचा आधार असल्यामुळं हे बोलायचं आहे. कुठं कुठं एका जागी संतानं सांगितलेलं आहे, मुखी वदावे भावे तुम्ही राम राम राम. सुरुवातीला राम नामाचाच घोष झाला बाबू. राम नामे जळतील पापे तोच जिवाईच राम. जे आपण ज्याच्या खेळात आपण लटकलेले आहोत. संसाराचा खेळ घडीचा इथेच हारणार, पुण्याईचा ठेवा तुमच्या बरोबरी येणार. संकट काळी धावून येईल कौशल्याचा राम. राम नामे जळतील पापे तोच जिवाईच राम. तुमच्या आमचे गाव का अलग आहे का? तुम्ही आम्ही हो सर्व प्रवासी एकच आमचे गाव. पहिले तिरीवर नेईल आपले राम प्रभूजी नाव. नौकेच्या नावाला काय देऊ विधान, राम नामे जळतील पापे तोच जिवाईच राम. भगवंताच्या कृपेमुळे माबाप हो याच्यातले जर सोच्यात चालू राहिलं रात्र दिवस. आता कोणीतरी सांगितलं नवे त्याचं उदाहरण, सूर्याचे गगनी ते नवे आहे. सूर्याचे गगनी पुरी उजेड सर्व मोने सुरठा. तुम्ही काय करायले, दोन्ही खांद्यावर गुप्त चित्र बसून आहेत नाही का? आपली तलास घेत राहिले का? राम नामे जळतील पापे तोची जिवाईच राम. संसाराचा खेळ आपला इथेच राहणार आहे. तुम्ही आम्ही हो सर्व प्रवासी एकच आपले गाव. पहिले तिरीवर नेईल आपले रामप्रभूजी नाव. नौकेच्या या नावाड्याला काय देऊ मी दान, राम नामे जळतील पापे तोची जिवाईच राम. त्याला काय द्यावं लागेल? तन मन धन हे अर्पण प्रभूला, भक्ती करून निर्धार औक्षाचे सार्थक मिटेल भजा निरंतर राम. पेटीमध्ये शिल्लक ठेवा जय श्री राम राम. राम नामे जळतील पापे तोची जिवाईच राम. मा बाप हो बोलता बोलता 2 शब्द पुढे गेलो मी. तेवढं याचं तुम्ही इथं आले शिल्लक आहे. सर्वात पावलं ठेवले माझे मी 2 वर्ष ठेवतो बंद करतो. जय शिवाला जय जगन्नाथ जय गुरुदेव.